नेक्स्ट लेक्चर आहे कंपोस्ट. फर्स्ट पॉईंट आपण बघितला म्हणजे कंपोनंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, ते आपण 1 बाय 1 बघतोय. फर्स्ट कंपोनंट कुठला बघितला आपण, फार्म यार्ड मॅन्युअर. आता दुसरा बघतोय कंपोस्ट. तर कंपोस्ट काय आहे, कंपोस्टची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ए मास ऑफ वेल रोटेड प्लांट अँड ॲनिमल रेसिड्यू इज कॉल्ड एज कंपोस्ट. म्हणजे ॲनिमल किंवा प्लांट रेसिड्यूचं वेल रोटेड मास जे आहे त्याला आपण कंपोस्ट म्हणतो. And the process by which organic waste are converted into organic fertilizer by means of biological activity under controlled condition and decomposed material is called as compost. म्हणजे एक प्रोसेस ज्यामध्ये ऑर्गॅनिक वेस्ट हे ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये कन्वर्ट केलं जातं बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीचा वापर करून आणि अंडर कंट्रोल्ड कंडिशन अँड डिकम्पोज्ड मटेरियल, त्याला आपण कंपोस्ट म्हणतो. अँड द इसेन्शियल रिक्वायरमेंट ऑफ द कंपोस्टिंग आर एअर, मॉइश्चर, ऑप्टिमम टेम्परेचर अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ नायट्रोजन. देन नेक्स्ट काय म्हणलेले, सिम्पली कंपोस्टच्या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत, वरची पण आणि हे खालची पण. प्रोसेस बाय विच, ते प्रोसेसचे डेफिनेशन आहे, वरचं फक्त कंपोस्ट म्हणजे काय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एनरिचमेंट ऑफ कंपोस्ट विथ मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. तर कंपोस्ट प्रिपेअर्ड बाय ट्रेडिशनल मेथड इज युजली लो इन न्यूट्रिएंट. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं किंवा ट्रेडिशनल मेथडनं जे आपण कंपोस्ट करतो तो कसा, त्यामध्ये न्यूट्रिएंट लो अमाऊंटमध्ये असतात. अँड देअर इज नीड टू इम्प्रूव्ह इट्स क्वालिटी, आणि त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची गरज असते आपल्याला. एनरिचमेंट ऑफ कंपोस्ट युजिंग लो कॉस्ट नायट्रोजन फिक्सिंग अँड फॉस्फेट सोल्युबलायझिंग मायक्रोब इज वन ऑफ द पॉसिबल वे ऑफ इम्प्रूव्हिंग न्यूट्रिएंट स्टेटस ऑफ द प्रोडक्ट. तर तो कंपोस्ट इम्प्रूव्ह कसा करायचा, तर त्यामध्ये काय करायचं, लो कॉस्ट नायट्रोजन फिक्सिंग किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग मायक्रोब काय करायचे आपण यूज करायचे, जेणेकरून त्याचा न्यूट्रिएंट स्टेटस इम्प्रूव्ह होऊ शकतो. इट कुड बी अचिव्ड बाय इंट्रोड्युसिंग मायक्रोबियल इनॉक्युलंट. मायक्रोबियल इनॉक्युलंट आपण इंट्रोड्यूस करू शकतो विच आर मोर इफिशियंट दॅन दी नेटिव्ह स्ट्रेन्स असोसिएटेड विथ दी सबस्ट्रेट मटेरियल. ते त्या रिलेटेड सबस्ट्रेट मटेरियलपेक्षा ते कसे असतात तर मोर इफिशियंट असतात. बोथ दी नायट्रोजन फिक्सिंग अँड फॉस्फेट सोल्युबलायझिंग मायक्रोब्स, म्हणजे नायट्रोजन फिक्स करणारे आणि फॉस्फेट सोल्युबलाइज करणारे मायक्रोब्स आर मोर एक्झॅक्टिंग इन देअर फिजिओलॉजिकल अँड इकॉलॉजिकल रिक्वायरमेंट्स अँड इट इज डिफिकल्ट टू मीट दिस रिक्वायरमेंट अंडर नॅचरल कंडिशन. म्हणजे नॅचरल कंडिशनमध्ये आपण ह्या रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही. द ओनली अल्टरनेटिव्ह इज टू एनहान्स देअर इनॉक्युलम्स पोटेन्शियल इन दी कंपोस्टिंग मास. फक्त एकच अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे, तो म्हणजे काय, एनहान्स देअर इनॉक्युलम्स पोटेन्शियल इन दी कंपोस्टिंग मास, कंपोस्टिंग करण्यासाठी. Studies conducted at IARI, New Delhi, showed that inoculation with azotobacter किंवा azospirillum and phosphate solubilizing culture in presence of 1% rock phosphate is beneficial input to obtain good quality compost rich in nitrogen 1.8%. तर IARI न्यू दिल्ली काय म्हणते की इनॉक्युलेशन ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलियम आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग कल्चर 1% रॉक फॉस्फेटमध्ये काय येते आपल्याला बेनिफिशियल आहे, कशासाठी की गुड क्वालिटी कंपोस्ट ऑब्टेन करण्यासाठी. आणि त्या गुड क्वालिटी कंपोस्टमध्ये नायट्रोजन पर्सेंट किती असतो तर 1.8%. ठीक आहे. अँड द ह्युमस कंटेंट वॉज ऑल्सो हायर इन मटेरियल ट्रीटेड विथ मायक्रोबियल इनॉक्युलंट. म्हणजे मायक्रोबियल इनॉक्युलंट ज्यामध्ये ट्रीट केलेलं आपण त्यामध्ये ह्युमसचं कंटेंटसुद्धा हायर असतं. ठीक आहे. सो सिम्पल फर्स्ट पॉईंट कंपोस्ट, त्याची डेफिनेशन एनरिचमेंट ऑफ कंपोस्ट विथ मायक्रोबियल इनॉक्युलंट. अँड इथं ऑब्जेक्टिव्ह असा बनतो की ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलियम सोबत इनॉक्युलेशन केल्यानंतर आणि ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलियम आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग कल्चर रॉक फॉस्फेटच्या प्रेझेंटमध्ये 1% प्रेझेंटमध्ये जेव्हा आपण कंपोस्ट तयार करतो त्यामध्ये नायट्रोजनची पर्सेंटेज किती असतं, मिडला असेल, सेमिस्टरला असेल किंवा कॉम्पिटिटिव्हला असेल 1.8%. नंतर टाईप्स ऑफ कंपोस्ट. कंपोस्टचे 2 टाईप आहेत, रुरल कंपोस्ट, अर्बन कंपोस्ट. ठीक आहे. तर रुरल कंपोस्टमध्ये काय होतं की कंपोस्ट फ्रॉम फार्म लिटर, दिस युटिलायझेस वीड्स, क्रॉप स्टबल्स, फार्म यार्ड वेस्टेज, स्ट्रॉ, क्रॉप रेसिड्यूज सच एज कॉटन स्टॉक किंवा ग्राउंडनट हस्क किंवा लिव्स, शुगर केन ट्रॅश, युरिन, सोकड अर्थ अँड लिटर फ्रॉम दी कॅटल शेड आणि वेस्ट ऑफ वॉटर. रुरल म्हणजे रिलेटेड टू फार्म लिटर. देन अर्बन कंपोस्ट फ्रॉम टाउन रिफ्यूज. ठीक आहे. द मेन कंपोनंट्स ऑफ द टाउन कंपोस्ट आर नाईट सॉईल आणि स्ट्रीट अँड डस्टबिन रिफ्युजेस अँड वूड ॲशेस. तर रुरलमध्ये सगळं जे फार्मचे रिलेटेड असेल
किंवा क्रॉपचे जे रेसिड्यूज असतील ते सगळे, आणि अर्बन कंपोस्टमध्ये नाईट सॉईल असेल किंवा स्ट्रीट किंवा डस्टबिन रेफ्युजेस वगैरे. ठीक आहे. तर कंपोस्टची डेफिनेशन, एनरिचमेंट ऑफ कंपोस्ट विथ मायक्रोबियल इनोक्युलंट. टाइप्स ऑफ कंपोस्टमध्ये रुरल कंपोस्ट जे की फार्म लेटरपासून येतात, त्यामध्ये सगळं फार्म रिलेटेड क्रॉप रिलेटेड असतं. आणि अर्बन कंपोस्टमध्ये काय येतं तर कंपोस्ट फ्रॉम टाउन रिफ्यूज, नाईट सॉईल, स्ट्रीट डस्टबिन रिफ्युजेस आणि वूड ॲशेस. नंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फार्म कंपोस्ट. फार्म कंपोस्ट बनवायचा कसा, तर त्याच्या 8 मेथड आहेत. त्यामध्ये पहिली इंडोर मेथड. इंडोर मेथडमध्ये एरोबिक शॅलो, ट्रेंच मेथड किंवा पीट मेथड वर आता बघितली आपण. त्यानंतर रेन वॉटर कंपोस्ट, एरोबिक हिप मेथड, बायोडंग कंपोस्ट. बेंगलोर मेथड ॲक्टिवेटेड कंपोस्ट, त्यामध्ये अनएरोबिक ट्रेंच मेथड. वर्मी कंपोस्ट, त्यामध्ये आर्सवॉर्म वापरतो. नाडेप कंपोस्ट, त्यामध्ये टँक मेथड. कोइंबतूर मेथड, सेमी एरोबिक मेथड. आणि सुपर कंपोस्ट म्हणजे ॲडिशन ऑफ सुपर फॉस्फेट. फर्स्ट मेथड आहे इंडोर मेथड, एरोबिक शॅलो किंवा ट्रेंच मेथड. दिस मेथड वॉज वर्क बाय हॉवर्ड अँड वॉट इन 1931. 1931ला हॉवर्ड आणि वॉर्डनी ही मेथड वर्क केलेली आहे. कंपोस्टिंग वॉज डन फ्रॉम वेस्ट मटेरियल इन्क्लुडिंग वुडी किंवा हार्ड रेसिड्यू लाईक कॉटन किंवा टार स्टॉल्स असेल, यांपासून ही मेथड आपण म्हणजे कंपोस्टिंग बनवलेली आहे आपण. मटेरियल रिक्वायर्ड फॉर प्रिपेरिंग कंपोस्ट बाय दिस मेथड आर मिक्स्ड प्लांट रेसिड्यूज, ॲनिमल डंग, युरिन, अर्थ, वूड ॲशेस, वॉटर अँड एअर. तर ह्या सगळं मटेरियल आपण इंडोर मेथडमध्ये वापरतो. तर प्रोसिजर दिलेली आहे इंडोर मेथडची. तर पहा, वूड अँड हार्ड मटेरियल लाईक कॉटन किंवा तूर स्टॉक्स असतील एक्सेट्रा, चॉप्ड इन स्मॉल पीसेसमध्ये तोडायचे ते, अँड क्रस्ड बाय स्प्रेडिंग फार्म रोड फॉर बिंग ट्रॅम्पल्ड अंडर द फीट ऑफ बुलक्स अँड कार्टविल. म्हणजे ते रोडवर स्प्रेड करायचे, जेणेकरून बुलक्स असतील ते तुडवू शकतील किंवा कार्टविलवर त्याच्यावरून जाऊ शकतील. Soft material like trash, farm waste, etc. are mixed and heaped off all these materials is prepared. A pit should be about 10 into 1.5 into 2 meter in size. म्हणजे 10 मीटर लांबी पाहिजे, 1.5 मीटर रुंदी पाहिजे आणि 2 मीटर खोली पाहिजे. इट शुड बी ॲज हिअर ॲज पॉसिबल टू कॅटल शेड फॉर वॉटर सप्लाय. म्हणजे वॉटर सप्लायसाठी ते नियर असले पाहिजे. द मटेरियल इज स्प्रेड इव्हनली इन द पीट इन लीव्स 7.5 to 10 centimeter and earth being covered by thin layer 2.5 to 5 meter. Each layer is spread with slurry made up of cattle dung. त्यामध्ये 3.5 किलो urine earth, 4.5 किलो fungus inoculums which are taken from actively fermented heap about 2 weeks old, 2 week old किंवा 2 आठवडे old, and 0.5 kg wood ash in 18 liter of water. Sufficient quantity of water sprinkled over the material in the pit to make it moist but not too wet. म्हणजे वॉटर थोडं आपल्याला स्प्रिंकल करायचं ह्या सगळ्यावर, जेणेकरून ते मॉइस्ट बनू शकेल पण जास्त ओलं नाही झालं पाहिजे ते. ठीक आहे. यामध्ये फक्त साईज दिलेली आहे पीठची किंवा काय म्हणतो आपण त्याला, रिकमेंडेशन दिलेलं आहे की किती युरिन किती वापरायचं आहे, फंगस इनोक्युलम्स किती वापरायचं आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह येण्यासारखं असं काही नाही आहे. द स्प्रेइंग ऑफ वॉटर ऑल्सो हेल्प्स फॉर द प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ मटेरियल. बरोबर आहे. जेवढं मॉइस्ट आपलं ते सगळं मटेरियल असेल तेवढं जास्त लवकर डिकम्पोजिशन होणार आहे त्याचं. इन दिस वे द पीट इज फिल्ड लेअर बाय लेअर. या पद्धतीनं ते पीठ तो लेअर बाय लेअर आपण फिल करून घेतो. इट शुड नॉट टेक मोर दॅन 6 or 7 days टू फिल द पीट इन दिस मॅनर. 6 ते 7 दिवसापेक्षा जास्त दिवस नाही लागले पाहिजेत ते पीठ भरायला. अँड दिस पीट इज फिल्ड टिल द मटेरियल इज 30 centimeter above the ground level or to the level of ground. तर कधीपर्यंत हे फिल व्हायला पाहिजे तर 30 सेंटीमीटर अबव ग्राउंड लेवल असतं तोपर्यंत. द होल लेंथ ऑफ द पीट मे नॉट बी फिल्ड. लिव्ह अबाउट 1/4 पीट एम्प्टी टू फॅसिलिटेट सबसिक्वेंट टर्निंग्स. म्हणजे ते टर्निंग करण्यासाठी 1/4 पीठ आपल्याला एम्प्टी ठेवायचं आहे, तो फुल लेंथ भरायची नाही आहे. देन द मटेरियल इज अलाउड टू डिकम्पोज फॉर अबाउट 2 weeks. 2 weeks ते मटेरियल आपल्याला डिकम्पोज होण्यासाठी ठेवायचं आहे. द मटेरियल इज टर्न 3 times. 3 वेळा आपल्याला ते पलटायचं आहे. फर्स्ट अबाउट 15 days आफ्टर फिलिंग द पीठ. पहिल्यांदा
भरल्यानंतर 15 दिवसांनी, सेकंड आफ्टर 15 डेज, 30 डेज ऑफ फिलिंग पीठ, म्हणजे ते एकदा पलटल्यानंतर त्यानंतर 15 दिवसांनी, म्हणजे भरल्यापासून 30 दिवसांनी अजून एकदा, अँड थर्ड 6 डेज आफ्टर फिलिंग. ठीक आहे. ॲट इच टर्निंग मटेरियल इज मिक्स्ड प्रॉपरली अँड मॉइस्चर्ड विथ वॉटर. कंपोस्ट इज रेडी इन अबाउट 3 to 4 months आफ्टर इनिशियल फिलिंग. तर वर जी मेथड होती त्यामध्ये 4 to 5 months आपल्याला लागत होते फार्म यार्ड बनवायला. त्यामध्ये तो MCQ होता. तर ह्यामध्ये हा एकच MCQ बनू शकतो की पीठ आपल्याला किती वेळा टर्न करायचे, किंवा हे कंपोस्ट आपल्याला किती महिन्यामध्ये रेडी होणार आहे. तर सिम्पल मेथड होती ही इंडोर मेथड किंवा ट्रेंच मेथड पण म्हणतो आपण. सेकंड मेथड आहे रेन वॉटर कंपोस्ट. ठीक आहे. दिस मेथड इज यूज्ड इन हेवी रेनफॉल एरियाज. लक्षात ठेवा, रेन वॉटर म्हणल्यावर हेवी रेनफॉल, where pits are likely to be filled with water and composting is done only above ground level. फक्त वरच. And the heaps are prepared in the shape of pyramid. And 2.5 to 2.5 at the bottom, 2 into 2 meter at the top, and 1 meter height. The material is crushed and as in indoor method, म्हणजे जसं इंडोर मेथडमध्ये आपण क्रश करतो किंवा ट्रॅम्पल करतो तसं करायचं आपल्याला यामध्ये. बट वॉटर इज नॉट इसेन्शियल. वॉटर तोपर्यंत गरजेचं नाही जोपर्यंत देर इज अ लॉंग ब्रेक ऑफ रेनफॉल. म्हणजे खूप दिवस झालं पाऊस जर आलेला नसेल तर आपल्याला इथे वॉटर लागणार आहे, नाहीतर वॉटरची गरज नाही आहे. दिस इज कवर्ड विथ अर्थ. 2 फिमिंग आर गिवन इन इच टर्निंग हिप. हिप गेट्स रिड्यूस इन साईज. त्याची साईज कमी होणार आहे जसं आपण त्याला जेवढ्या वेळा पलटतो आपण तेवढ्या वेळा. अँड द फायनल साईज ऑफ द हिप विल बी, फायनल साईज किती असेल, 1.2 into 1.2 into 1 मीटर. हा ऑब्जेक्टिव्ह एक बनतो इथे की रेन वॉटर कंपोस्टिंग कंपोस्टिंग मेथडमध्ये हिपची फायनल साईज किती बनते. नॉर्मल आला तर आला. द मॅन्युअर इज रेडी इन अबाउट 2.5 months, 2.5 months. म्हणजे इंडोर मेथडमध्ये 3 ते 4 महिन्यांमध्ये कंपोस्ट बनतो आपला, पण रेन वॉटरमध्ये 2.5 महिन्यांमध्ये बनतो. इन हेवी रेनफॉल एरियाज हिप मे बी प्रिपेअर्ड अंडर द शेड टू अवॉइड एक्सेसिव्ह लिचिंग. म्हणजे वर शेड केलं जातं जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे त्याची लिचिंग होणार नाही. ठीक आहे. तर ही होती रेन वॉटर कंपोस्ट. थर्ड आहे ॲक्टिवेटेड कंपोस्ट. फ्लॉवर डेव्हलप्ड दिस टेक्निक इन विच फ्रेश मटेरियल्स आर इनकॉर्पोरेटेड इन एन ऑलरेडी फर्मेंटिंग हीप. फ्लॉवर डेव्हलप्ड दिस टेक्निक इन विच the fresh materials are incorporated in an already fermenting heap so that the quicker decomposition can be obtained with already established microbial population. म्हणजे आधीच जे फर्मेंटिंग होते त्यामध्ये अजून आपण ऍड करायचंय जेणेकरून डिकम्पोजिशन फास्ट होईल. दिस मेथड इज युजफुल पर्टिक्युलरली वेन ऑफेन्सिव्ह मटेरियल लाईक नाईट सॉइल आर टू बी क्विकली अँड इफेक्टिव्हली डिस्पोज ऑफ. ठीक आहे. हे स्मॉल मेथड आहे, एवढं इम्पॉर्टंट काही नाही आहे यामध्ये, फक्त ती मेथड काय ती आपल्याला माहित पाहिजे. फोर्थ आहे बँगलोर मेथड. pioneering work in preparation of manure in pits was carried by Acharya. बघितलेले आपण 1939, particularly on the utilization of town residue आणि नाईट सॉइल. तर हे टाउन रेसिड्यू आणि नाईट सॉइल हे कशामध्ये येते तर अर्बन वेस्टमध्ये येते हे. दिस प्रोसेस इज अदरवाइज कॉल्ड एज हॉट फर्मेंटेशन मेथड ऑफ मॅन्युअर प्रोडक्शन. तर विच मेथड इज कॉल्ड एज हॉट फर्मेंटेशन मेथड ऑफ मॅन्युअर प्रोडक्शन. ऑप्शन आहे बँगलोर मेथड. In this method, the compost production depot is located on the city outskirts to transport town refuse and night soil to the pits. ठीक है. And the depots normally accommodate about 200 trenches with a spacing of 1 to 5 meter between trenches. And the first refuse is to make 15 centimeter height layers. सुरुवातीला 15 centimeter height layer आपल्याला बनवायचे. Then night soil is discharged over this and spread to layer of 5 centimeter. नंतर वर त्यावर night soil spread केली जाते. After filling the pit with refuse and night soil in alternate layers, the pit is filled to 15 centimeter above ground level with a final layer of refuse of 15 centimeter on the top. म्हणजे ग्राउंड लेवलच्या वर 15 सेंटीमीटर भरली जाते. This may be dome shaped and covered with the thin layer of soil with red earth or mud to prevent moisture loss and breeding of flies. ठीक आहे. फ्लायचं ब्रीडिंग किंवा मॉइश्चर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी सॉईलचा थिन लेअर ह्याच्यावर किंवा रेड अर्थ किंवा मड स्प्रेड केलं जातं.
Sillage water, if collected in carts, as in some town, may be emptied over the layer of refuse. And the system provides method of disposal of any kind of waste. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं वेस्ट आपण डिस्पोज करू शकतो, इन्क्लुडिंग स्लाफ्टर हाऊस वेस्ट किंवा कार्केसेस ऑफ ॲनिमल किंवा सिवेज. द मटेरियल्स आर अलाउड टू रिमेन ॲज सच विदाउट एनी टर्निंग अँड पॉट वॉटरिंग फॉर अबाउट 3 months. हे मटेरियल 3 महिन्यासाठी न टर्न करता किंवा पॉट वॉटरिंग न करता आपण ठेवायचे 3 महिने. And the decomposition of dumped material in pits takes place largely in the absence of sufficient air except in the surface layer. वरचे लेअर जर सोडलं तर बाकीच्या लेअरमध्ये absence of sufficient air absent असते. And though the decomposition is comparatively slow असणार आहे, म्हणजे 3 महिने लागतात म्हणल्यावर comparatively slow असणार आहे. High temperature is not developed in the lower layers. लोअर लेअरमध्ये हाय टेम्परेचर डेव्हलप होत नाही. आणि सिन्स द मटेरियल डज नॉट रिसीव एनी टर्निंग डिकम्पोजिशन इन टू अ होमोजेनियस मास ऑफ मॅन्युअर डज नॉट टेक्स प्लेस. म्हणजे यामध्ये टर्निंग आपल्याला लागत नाही किंवा पॉट वॉटरिंग लागत नाही आहे या मेथडमध्ये. कुठली मेथड तर बँगलोर मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज हॉट फर्मेंटेशन मेथड ऑफ मॅन्युअर प्रोडक्शन. देन even the CN ratio is reduced to less than 20:1 in about 6 months and the manure is ready for use. किती मंथ लागतात तर 6 month लागतात, सगळ्यात जास्त काळ लागतो. आणि CN रेशो हा इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह बनतो इथं की CN रेशो बँगलोर मेथडमध्ये CN रेशो कितीपर्यंत रिड्यूस केला जातो तर 20:1 6 monthमध्ये. इम्पॉर्टंट आहे ऑब्जेक्टिव्ह. As there is no watering and turning, it is suitable to areas having low water availability and with scarce labor. जिथं वॉटर अवेलेबिलिटी कमी असते आणि जिथं लेबर सुद्धा कमी प्रमाणात अवेलेबल असतात तिथं ही मेथड आपण वापरू शकतो. आता ह्यामध्ये वॉटरिंग लागत नाही किंवा टर्निंग लागत नाही. When the pits or trenches are not available for composting, पीट किंवा ट्रेंचेस अवेलेबल नसतात, टाउन रिफ्यूज किंवा नाईट सॉइल कॅन बी कंपोस्टेड इन अबोव ग्राउंड हिप्स ऑफ 1 meter height. And 1 meter width and of any convenient length by placing refuse and night soil in alternate layers as in trenches and adding the final refuse on the top. गौरीटालने सांगितलं 1984 ला की जिथं पीट किंवा ट्रेंचेस अवेलेबल नसतात तिथं टाउन रिफ्यूज किंवा नाईट सॉइल कंपोस्ट करू शकतो आपण अबोव ग्राउंड 1 meter हाईटला 1 meter विड्थला आणि एनी कन्व्हिनियंट लेंथ आपल्याला जी कन्व्हिनियंट असेल तिथं. आणि त्यावर रिफ्यूज आणि नाईट सॉइल ठेवायचे अल्टरनेट लेअरमध्ये ट्रेंचेसमध्ये आणि फायनल रिफ्यूज टॉपवर त्याच्या अप्लाय करायचा. इन दिस मेथड द मटेरियल डिकम्पोजेस मोर क्विकली दॅन इन पीट्स अँड कॅन बी यूज आफ्टर 3 to 4 months. म्हणजे पीटपेक्षा लवकर डिकम्पोजिशन होणार आहे सरफेस लेअर असल्यामुळं आणि 3 ते 4 monthमध्ये हे अवेलेबल होणार आहे आपल्याला. द कंपोस्ट ऑब्टेन बाय दिस मेथड वुड अटेन 1.5 centimeter nitrogen, 1% phosphorus and 1.5% K2O5 NPK. 1.5 1 आणि 1.5 लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे नाडेप कंपोस्ट. हा नेक्स्ट आहे नाडेप कंपोस्ट. इन दिस मेथड प्लांट वेस्ट, डंक स्लरी अँड क्ले सॉइल आर युज्ड एज रॉ मटेरियल फॉर कंपोस्टिंग. नाडेप कंपोस्टमध्ये प्लांट वेस्ट, डंक स्लरी किंवा क्ले सॉइल वापरतो आपण रॉ मटेरियल म्हणून. अँड द प्रोसेस इज सिमिलर टू हीप मेथड ऑफ कंपोस्टिंग. जसे की हीप मेथड आहे तशीच ही सेम मेथड आहे, बट इज वन इन ब्रिक लँड इन्क्लोजर प्रोव्हाइडेड विथ एअर होल्स ऑन ऑल साइड. सगळ्या साईडला एअर होल प्रेझेंट असतात नाडेप कंपोस्टमध्ये, लक्षात ठेवा. विथ एअर होल म्हणलं की नाडेप कंपोस्ट डोळे दाखवून टिक करून यायचं. However, this method has the disadvantage of using large proportion of soil which is not desirable किंवा acceptable under all situation. सगळ्यात जास्त सॉइल प्रोपोर्शन ह्यामध्ये वापरले जातं जे की आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही येते. लास्ट आहे कोइम्बतूर मेथड. इट इज अनएरोबिक डिग्रेडेशन फॉलोड बाय एरोबिक प्रोसेस. अनएरोबिक डिग्रेडेशन आहे, एरोबिक प्रोसेसने फॉलो केलेले. फर्स्ट पिट्स ऑफ 4 meter लेंथ, 2 meter width आणि 1 meter depth is formed in which crop residue or farm waste are filled to a thickness of about 15 centimeter. 4 meter लेंथ आहे, 2 meter width आहे, 1 meter depth आहे. is formed in which crop residue किंवा farm waste आपण 15 centimeter थिकनेसला फिल करतो. ओव्हर दिस लेअर
cow dung slurry to enhance the rate of biodegradation is applied to thickness of 5 cm. म्हणजे ह्या 15 सेंटीमीटरच्या वर काव डंग स्लरी 5 सेंटीमीटरला अप्लाय केली जाते, जेणेकरून बायोडिग्रेडेशनचा रेट आपण वाढवू शकतो. अबो दिस लेअर, आता ह्या लेअरच्या वर अजून काय करायचं, 1 kg ऑफ बोन मिल किंवा रॉक फॉस्फेट टू मिनिमाइज नायट्रोजन लॉस अँड ॲड फॉस्फरस इज अप्लाइड. म्हणजे 1 kg ऑफ बोन मिल किंवा रॉक फॉस्फेट आपण अप्लाय करायचं, जेणेकरून नायट्रोजन लॉस कमी होईल आणि फॉस्फरस ॲड होईल. दस ॲप्लिकेशन ऑफ क्रॉप रेसिड्यू ऑर फॉर्म वेस्ट काव डंग स्लरी किंवा बोन मिल किंवा रॉक फॉस्फेट इन अल्टरनेटिव्ह लेयर्स इज रिपीटेड टिल दी हाईट रिचेस 0.5 मीटर अबोव दी ग्राउंड लेवल. जोपर्यंत ग्राउंडच्या वर 0.5 मीटर हाईट रीच होत नाही तोपर्यंत हे अल्टरनेटिव्ह लेअरमध्ये हे आपण रिपीट करतो. देन द अबोव ग्राउंड पोर्शन इज कवर्ड विथ रेडर किंवा मड टू प्रिव्हेंट रेन वॉटर एंट्री. रेन वॉटर एंट्री प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मड किंवा रेडर वापरतो त्याच्यावर. अँड इट बिकम्स अन अनएरोबिक प्रोसेस. ठीक आहे. आफ्टर 30 to 35 days, 30 ते 35 दिवसानंतर द मटेरियल इज टर्न्ड अँड इट बिकम्स अन एरोबिक प्रोसेस. तेव्हा ते टर्न करतो आपण तेव्हा ते एरोबिक बनतं. अँड द कंपोस्ट विल बी रेडी विदिन 5 months. 5 महिने लागतात. तर पहा, फर्स्ट सुरुवातीपासून काय बघितलं आपण, तर व्हॉट इज मीन बाय कंपोस्ट, डेफिनेशन ऑफ कंपोस्ट, एनरिचमेंट ऑफ कंपोस्ट विथ मायक्रोबियल इनक्युलंट्स, टाईप ऑफ कंपोस्ट त्यामध्ये रुरल कंपोस्ट, अर्बन कंपोस्ट, देन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फार्म कंपोस्ट त्यामध्ये इंटर मेथड, रेन वॉटर कंपोस्ट, बेंगलोर मेथड, ॲक्टिवेटेड कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट, नाडेप कंपोस्ट, कोइंबतूर मेथड आणि सुपर कंपोस्ट. तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा फुल डिटेलमध्ये आपण व्हर्मी कंपोस्ट आणि सुपर कंपोस्ट बघितलेला नाही आहे. 6 मेथड आपण बघितल्यात. इंडोर मेथड, देन त्याची प्रोसिजर, त्यानंतर रेन वॉटर कंपोस्ट, ॲक्टिवेटेड कंपोस्ट, बेंगलोर मेथड, फिफ्थ आपण बघितले नाडप कंपोस्ट आणि कोइंबतूर मेथड. सो सिम्पली दिस इज अबाउट ऑल अबाउट कंपोस्ट.